सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यामध्ये 8 ते 10 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी आरक्षण समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार उद्या सकाळी 9 वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडणं सुरू केलं जाणार आहे। उद्या सकाळी 9 वाजता 1600 क्युसेक वेगानं पाणी सोडलं जाणार आहे। यामुळे सोलापूर शहरासह सांगोला, पंढरपूर आणि मंगळवेढा नगरपालिकेला देखील हा पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जाणार आहे। शिवाय ऐन उन्हाळ्यात नदीकाठच्या गावाला देखील याचा फायदा होणार आहे। उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सुरूच असून हे पाणी 25 मे पर्यंत सोडलं जाणार आहे। उजनी धरणातील जिवंत पाणीसाठा आता 19% राहिला आहे, तर धरणात एकूण 74 टीएमसी एवढं पाणी शिल्लक आहे। उद्यापासून नदीत सोडलेलं पाणी औज बंधाऱ्यात पोहोचण्यासाठी किमान 10 दिवसांचा कालावधी लागणार आहे। त्यामुळे उन्हाळ्यात सोलापूरकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता 1.5 महिन्यांसाठी तरी मिटली आहे। गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे। नवभारत वॉच कंपनीमध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध। नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर।